डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझरद्वारे मूळव्याध फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक मशीनद्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शीश्र शीतलता घालवून ताठरपणा उपचार दुर्बीणद्वारे पित्ताशय ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध। तर बघताय काय, आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क क्रमांक 9420 63 6736 किंवा 8208 42 33 24। नगरसेवक असं नगराध्यक्ष आलेच नाही तुमच्याकडे, तुम्हाला बघायला विचारायला नाही आले? कोणीच नाही विचारायला। तुम्ही तो मोठ्या मताने निवडून दिला ना त्यांना? हा, ते मग आता तेच आमची चूक झाली। 2 मिनिटं आम्ही चर्चा करून आलेलो आहे। चुप रहो, कैसे दबाने की बात है ये चुप रहो बोले तो ठीक है, मंग होऊन जाता तुमची हिशोबाने होऊन द्या। फिर अभी काय को मेरे को बोलने लगा रहा यार, तेरे को उस दिन बोला मैंने आज अच्छे से। चुप रहो क्यों? मैं सिर्फ ये बोल रहा कि तुम एडजस्ट इधर आओ एक करो। मिनट, चुप क्यों रहो? इधर आओ, तुमको बोलता हूं, आज उधर तुमको बोला उस दिन भी तुम्हारे दिमाग में तो चुप बैठना, काय को दिमाग खराब? अरे मेरे भाई चुप ना, मैं बात करता हूं उससे, जो करने देखता ना तुम ऐसे ये मत करो, सब लफड़ा होता ना छोटे। राहता शहरातील गळवंती मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान नागरिकांचा संताप उफाळून आला असून कभी खुशी कभी गम अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी निवडक लोकांवरच कारवाई होत असून चेहरे पाहून अतिक्रमण काढले जात आहे, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे। सामान्य आणि गोरगरीब नागरिकांवर प्रशासनाचा दबाव टाकला जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। आमचे अतिक्रमण काढताना आम्ही ज्यांना निवडून दिले त्या नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना वारंवार फोन केले, मात्र कोणी मदतीला आले नाही। आम्ही त्यांना निवडून देऊन चूक केली अशी संतप्त प्रक्रिया नागरिकांनी दिली आहे। दरम्यान अतिक्रमण कारवाईबाबत नागरिक प्रश्न विचारत असताना काही नगरसेवकांकडून दमबाजी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला। तुम्ही शांत बसा, काही बोलू नका अशा भाषेचा वापर नागरिकांशी करण्यात येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले। अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये सर्वांवर समान कारवाई व्हावी, पक्षपात थांबवा आणि सामान्य नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। काय विषय नेमका अतिक्रमण आता सुरू आहे, नेमकं तुमचं काय म्हणणं आहे अतिक्रमणाबाबत? अतिक्रमणावर असं आहे सर का पूर्व काळापासून जे रस्ते चालत आले, आज मी तिला कुणालाही त्या रस्त्याचा त्रास नाहीये आणि पूर्वीपासून जेवढा क्षेत्र आहे हा तेवढाच राहायला पाहिजे आणि अतिक्रमण करायचं तर तोंड पाहून अतिक्रमण नाही काढले पाहिजे। सर सगळं तुम्ही रस्त्याच्या सेंटरमधून मोजा आणि तुमची इच्छा किती बनवायची आहे, 50 फूट बनवायची आहे का 100 फूट बनवायची आहे, रस्त्याचं सेंटर धरा, 25 फूट तिकडे टाका, 25 फूट इकडे टाका, तुटू द्या आमच्याकडं, नाही तर हाय या स्थितीमध्ये चालून द्या। आम्हाला काही त्रास नाही आणि गावाला काही त्रास नाही। इकडं काही मोठ्या मोठ्या गाड्या किंवा डंपर किंवा मोठे मोठे टँकर यायचे नाहीये। सर्वसाधारणपणे माणसांना वापरण्याकरता जेवढा रोड पाहिजे तेवढा आहे। आज आमच्या घरून तर जर यांचे पोटं भरत असतील तर मग सेंटर मधून धरा, तिकडे 25 फूट टाका, इकडे 25 फूट टाका। माझं सर्व क्षेत्रच 15 फूट आहे, 25 फूट टाका, मी जातो कुठेतरी छपरं बांधायला। म्हणजे अतिक्रमण काढतो तुम्हाला सांगितलं नव्हतं का? आणि किती अतिक्रमण आहे, कसं आहे? आम्हाला कुठल्याही पूर्व नोटीस दिलेली नाहीये आणि कुठल्याही प्रकारे कायदेशीर हे काम चालू नाहीये। बेकायदेशीरपणे येऊन आणि अचानक आम्ही घरी नसताना आम्ही कामावर गेलेलो होतो, कामावर आमचे घरचे घाबरले आणि आम्हाला बोलून घेतलं। म्हणजे अशा पद्धतीने हे काम चालू आहे। साधारणतः आपल्या इथले जे अतिक्रमण आहे याची कुठल्याही प्रकारची सूचना अतिक्रमण धारकाला दिलेली नाही। कोणाचं अतिक्रमण आहे कोणालाच माहीत नाही, रोड किती करायचा हे सुद्धा काही माहिती नाही। आम्ही वारंवार नगरसेवकांशी कॉन्टॅक्ट केलं, फोन केलं, आमच्या घरापुढं आता बुलडोजर उभा आहे तरी कुणी आलं नाही। याची कुणी दखल घ्यायला तयार नाही। अतिक्रमण किती हे काही आम्हाला नगरसेवक असं नगराध्यक्ष आलेच नाही तुमच्याकडे, तुम्हाला बघायला विचारायला नाही आले? कोणीच नाही विचारायला। तुम्ही तो मोठ्या मताने निवडून दिला ना त्यांना? हा, ते मग आता तेच आमची चूक झाली असं वाटायला। डोळ्यांच्या उपचारांसाठी आता शहरात जाण्याची गरज नाही। डॉक्टर मड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता, अद्ययावत नेत्ररोग विभाग, आय केअर सेंटर, लोकरुची नगर, नगर मनमाड रोड राहता येथे अत्याधुनिक डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी परवडणाऱ्या दरात, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, लेटेस्ट फाको टेक्नॉलॉजीसह वेदनारहित, टाके न घालता, डोळ्यात इंजेक्शन न देता फक्त थेंबांनी शस्त्रक्रिया, फक्त 10 ते 15 मिनिटात ऑपरेशन आणि त्याच दिवशी घरी जाण्याची सुविधा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त 10,000 रुपयांपासून पुढे, उत्तम दर्जाची इंडियन व इम्पोर्टेड फोल्डेबल लेन्सेस उपलब्ध, तसेच
प्लेप्टोजियम, भेंगडेपणा, काचबिंदू, डोळ्यातून पाणी येणे, चष्मा नंबर तपासणी आणि खात्रीशीर चष्मा तयार केला जाईल. अनुभवी नेत्रतज्ञ, आधुनिक सुविधा आणि शासकीय योजना लागू. आजच भेट द्या. डॉक्टर मड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राहाता. आमचा संपर्क क्रमांक आहे 75 59 24 31 14.